नमस्कार सर्वांचं, मी पुन्हा एकदा खूप दिवसानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर फेसबुकवरती बघत असाल तर फेसबुक पेजला आपल्या फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. खूप दिवसानंतर आपण आपल्या शेड मागे बघताय तुम्ही ही कुक्कुटपालनाची शेड आहे. म्हणजे आपण देशी ओरिजिनल गावठी कोंबड्या आपण ह्याच्यात सांभाळत असतो आणि त्याचे ही शेड आहे. तर आपण शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय, मग ते कुक्कुटपालन असू दे, मशरूम शेती असू दे किंवा फळबाग लागवडीतून जे शेती केली जाते त्या शेतीकडं आपण शेती करत असतो कोकणात. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजची व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जे तुम्ही माझ्या मागे बघत असाल हे गेल्या वर्षीचं स्ट्रक्चर होतं आपण पावसा अगोदर केलेलं, की पाणी जाऊ नये म्हणून त्याला आपण नेट आणि कागद बांधला होता. परंतु आता वर्ष झालं ते खराब झालं. ऊन होतं खूप, त्याच्यानंतर मध्ये पाऊस खूप पडला, वारा होता. त्या वाऱ्यात सगळं ते स्ट्रक्चर खराब झालं आहे. तर यावेळी आपण पुन्हा एकदा नवीन कागद बांधतोय पाणी आतमध्ये जाऊ नये म्हणून. ती व्हिडिओ आजची असणार आहे. पावसा अगोदरच्या आपण काय काय गोष्टी करतो किंवा त्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप आता याच्या पुढे बघणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाटी ताडपत्री चांगला कागद वापरलेला आहे. ताडपत्री होती आपल्याकडं जुनी, ती ताडपत्री आपण लावलेली आहे पाठी दाखवून तुम्हाला बघा. अशा प्रकारे जर पाणी जाणार नाही. आणि पाण्यामुळं काय होत होतं मित्रांनो, की आतमध्ये शीट भिजत होती, म्हणजे भुसा होता आपला किंवा आतमध्ये शेडमध्ये पाणी जात होतं. तर ते पाणी जाणार नाही आणि हे आपल्याकडं खराब, मागच्या वेळी आपण साधा कागद वापरला होता आणि त्याच्यावरती नेट मारलं होतं. तर ते नेट असल्यामुळं कागद हे होत नव्हतं. परंतु आता आपण चांगली ताडपत्री वापरलेली आहे आणि ताडपत्रीचा वापर केल्यामुळं आता शक्यतो पाणी आतमध्ये जाणार नाही मित्रांनो. तरी आजची व्हिडिओ एवढीच मित्रांनो आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळी अपडेट देतच राहीन, कारण का बरेच दिवस आपण व्हिडिओ करत नव्हतो काही कारणास्तव. परंतु मित्रांनो, ह्याच्या पुढे तुम्हाला दररोजच्या अपडेट असतील, हा मित्रांनो देत राहीन. धन्यवाद.